चला तर आज बनवायला शिकूया पाईप क्लीनर पासून हा सुंदरसा झेंडूच्या फुलांचा हार, तोही अगदी सोप्या पद्धतीने। हॅलो गाईज, वेलकम बॅक टू क्रिएशन बाय निकिता। आजच्या व्हिडिओमध्ये बघूया पाईप क्लीनरच्या मदतीने झेंडूच्या फुलांचा हार कसा बनवायचा। झेंडूची फुलं बनवण्यासाठी मी इथे नारंगी रंगाच्या पाईप क्लीनरचा वापर करत आहे। एक झेंडूचं फूल बनवण्यासाठी आपल्याला 2 नारंगी रंगाचे पाईप क्लीनर्स लागणार आहेत। त्यासाठी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण त्यांना जोडून घेणार आहोत। अशा प्रकारे पाईप क्लीनर जोडून झाल्यावर आपल्याला त्याचा स्पायरल रोल बनवायचा आहे। त्यासाठी मी इथे क्ले टूलचा वापर करत आहे। तुमच्याकडे पेन किंवा मार्कर असेल तर तोही तुम्ही वापरू शकता। जोडून घेतलेला पाईप क्लीनर आपल्याला या टूलवर सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्णपणे गुंडाळून घ्यायचा आहे। पाईप क्लीनर गुंडाळून झाल्यावर तो हाताने थोडा स्क्वीज करून घ्यायचा आणि मग त्या टूलमधून बाहेर काढायचा। आता याला जोडून घेण्यासाठी आपण इथे हिरव्या रंगाच्या पाईप क्लीनरचा वापर करणार आहोत। हिरवा पाईप क्लीनर स्पायरल शेपमधून टाकून तो आपल्याला जोडून घ्यायचा आहे। त्यासाठी दाखवल्याप्रमाणे पहिल्या राऊंडमध्ये पूर्णपणे तो पॅक करून घ्यायचा। आणि दुसऱ्या राऊंडमध्ये स्पायरल शेपमधून टाकताना निम्म्यातून त्याला बाहेर काढायचे। पाईप क्लीनरची दोन्ही टोके फुलाच्या खालच्या बाजूला येतील अशी वळवून घ्यायची आणि फुलाच्या पाकळ्या व्यवस्थितपणे पसरून घ्यायच्या। हिरव्या पाईप क्लीनरच्या दोन्ही टोकांना दाखवल्याप्रमाणे पीळ देऊन घ्यायचा। अशा प्रकारे त्यांना आपण जोडून घेणार आहोत आणि जोडून झाल्यावर उरलेल्या पाईप क्लीनरच्या तुकड्यांचे आपण पानं बनवणार आहोत। त्यासाठी चिमटीत बसेल एवढा हिरव्या पाईप क्लीनरचा भाग दाखवल्याप्रमाणे दुमडून पीळ देऊन घ्यायचा आहे। अशा प्रकारे फुलाच्या खालच्या बाजूला छोटी छोटी पानं तयार होतील। याचप्रमाणे पिवळ्या रंगाच्या पाईप क्लीनर पासूनही आपल्याला झेंडूची फुले बनवायची आहेत। पण त्यासाठी मी इथे अजून एक पद्धत दाखवली आहे। या पद्धतीनेही तुम्ही झेंडूची फुले बनवू शकता। पहिले झेंडूचे फूल बनवताना आपण एक राऊंड कंप्लीट केल्यानंतर दुसऱ्या राऊंडमध्ये पाईप क्लीनर निम्म्यातून बाहेर काढला होता। या पद्धतीमध्ये हिरवा पाईप क्लीनर दोनदा ओवून न घेता पहिल्या ओवण्यामध्येच निम्म्यातून बाहेर काढणार आहोत। या दोन्ही पद्धतीने तुम्ही झेंडूची फुले तयार करू शकता।
अशा प्रकारे पिवळ्या आणि नारंगी या दोन्ही फुलांचा वापर करून आपण झेंडूचा हार बनवणार आहोत. पांढऱ्या धाग्यामध्ये मी पहिल्यांदा 5 पांढरे मोती ओवून घेत आहे. त्यानंतर 5 झेंडूची फुले ओवायची आहेत. ती तुम्हाला हवी तशी अल्टरनेट कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही ओवून घेऊ शकता. दुसऱ्यांदा फुले ओवल्यानंतर मी इथे 10 मोती ओवणार आहे आणि पुन्हा सेम अरेंजमेंटमध्ये उरलेली फुले व मोती ओवायचे आहेत. दहा मोती ओवण्याआधी जी फुले आपण ओवली होती ती फुलाच्या दिशेने ओवली होती. आता जी फुले ओवायची आहेत ती पानाच्या दिशेने ओवायची आहेत.
अशा प्रकारे सर्व फुले आणि मोती ओवून झाल्यावर आपण आता धाग्याला गाठ मारणार आहोत. आता या हाराला सेंटरलाही काही फुले लावायची आहेत. त्यासाठी 3 फुले, 2 मोठे मोती आणि 1 छोटा मोती आपण वापरणार आहोत. अशा प्रकारे हा हार बनवून रेडी आहे. तुम्हाला हा हार कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाईप क्लीनरपासून तुम्हाला आणखीन काय काय शिकायला आवडेल तेही मेन्शन करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.